तिला ना आमच्या फक्त फायटिंगचे पिक्चर आवडतात. फक्त मराठी फायटिंग. कारण की तिने तिच्या आयुष्यावर फायटिंगच केली आहे. हा. नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे, तर मी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे. एक रेसिपी बघितली, ते तुम्हाला मी रेसिपी दाखवते की ती कसं बनवणार आहे. तर बघूया पहिलं की ते ट्राय करून, कारण का सेममध्ये मी पहिलं बनवलेलं ते रव्याचं बनवलं होतं, तर यावेळेस मी तांदळाच्या पिठाचं बनवणार आहे वडे. तर मग दाखवते तुम्हाला. तर मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि मी मम्मीसाठी झेप्टोवरून हे पण मागवलं आहे, कारण का चटणी बनवायची आहे. तिला नारळ पाणी मागवलं आहे, कारण का एक नारळ नसता आला, मग तिच्यासाठी मी नारळ पाणी मागवलं आहे आणि नारळ पण मागवलं आहे. तर मग आता सगळे पूर्ण भांडी वगैरे काढून ठेवते. मी एक दाखवते तुम्हाला. हे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे मी 2च बटाटे घेतले स्मॉलवाले, आणि हे अंदाजीने जिरा घेतला आहे 1 स्पून. मीठ पण कसं अंदाजीने घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने. आणि हे मी 2 मिरच्या घेतल्या. तर आणि इथे मी ह्याच्यामध्ये तेल आणि पाणी गरम केलं आहे ह्या टोपामध्ये. आता त्याच्यामध्ये मी ते तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे. तर आता मी ते मिक्स करते. तर हे जे टोपामध्ये मी पाणी ठेवलं ते 1.5 कप उकळतं पाणी करून, मग ते उकळत्या पाण्यामध्ये ते तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे, जसं आपण मोदकला करतो तसंच. मी याच्यामध्ये पीठ टाकते, कारण का पाण्याला उकळी आली आहे. आता हे झालंय माझं मिक्स करून. तर आता मी याच्यावरती झाकण ठेवलंय, तर 10 मिनिटं झाकण ठेवायचं. मग 10 मिनिटात मी झाकण ठेवून थोडा वेळ थांबते. आता मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करते. तर ह्याच्यामध्ये मी बटाटा जो मॅश करून ठेवलेला ते करते. तर हे मिरची जे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि जिरं. हे जे मी 10 मिनिटं ठेवलेले ते 10 मिनिटं झाले. आपण जसं पीठ मळतो ना, हे तसंच मळायचं आहे मिक्स करून. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तसा अंदाजाने घ्यावं लागेल. आता आमची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी थोडंसंच घेतलं आहे. आता मी हे बनवलं आहे, तर हे झालं आहे. तर मी हे असे गोळे करून पूर्ण असं हातामध्ये पूर्ण राऊंड करत राहिलं ना गोल गोल, तर मग ते कसं असं एकदम बघा कसं हे झाले, म्हणजे ब्रेक नाही होत. ते डोनटच्या शेप सारखं केलंय हे, जसं मेंदू वडे असतात. तेल गरम करायला ठेवलंय, तेल गरम झालंय. तर हे पूर्ण झालंय. तर 2 राहिलेत. कमीच केलेत मी, कारण का जास्त कोण खाणार नाही. फर्स्ट टाइम करते म्हणून कमीच केले. आवडलं तर नेक्स्ट टाइम थोडं जास्त करेन. आज संडे आहे तर आज मी सगळ्या रेसिपी करणार आहे. आता मी विचार करते की हे झाल्यावरती, कारण का कमीच बनवलंय. मला वडे खायचे होते भोपळ्याचे, ते पण मी फर्स्ट टाइम करणार आहे. आमच्या काय, बल्लू व्हिडिओ कॉलवरती आहे. बल्लू आज फ्रेंडशिप डे मनवतोय एकटाच एकटा. ऑनलाईन फ्रेंडशिप डे चालू आहे. लिप्स दिसत आहेत फक्त तुझे. आता माझे झाले हे बनवून. टोटल किती झालेत? 15 झालेत हे टोटल. आता मी ते फ्राय करते, मग फ्राय करून झालं तुम्हाला दाखवते, कारण का मला चटणी पण बनवायची, तर चटणी पण दाखवते. मला चटणीला ना जास्त करून खोबऱ्याच्या चटणीला फोडणी द्यायला जाम मजा येते. आता हे थोडं मी मीडियम गॅसवरती फ्राय करायला ठेवलंय. आणि एक फर्स्ट मी पहिला हा वाला ट्राय केला, थोडं डार्क ब्राऊन. थोडं डार्क ब्राऊन कसं थोडं क्रिस्पी आणि छान लागतं. तर कोणी कोणी कसं लाईट ब्राऊन पण करतं. हे चटणी करते खोबऱ्याची, ते वडेसोबत खायला. तर ह्याच्यामध्ये मी खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे, थोडंसं जिरा, थोडंसं मीठ आणि मिरची आणि चणे पण टाकलेत थोडेसे. हे बघा ह्याच्यामध्ये दिसतात. आता मी ते बारीक करून घेते. आता वडे बनून झाले. तर हे बघा तुम्हाला दाखवते. हे वडे बनून झाले. तर सगळ्यांना 4-4 आले आणि चटणी पण खरंच खूप छान झाली आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते, कारण का बाहेर आहे ना पाऊस पण पडतोय. हे बघा दिसत नसणार याच्यातून, पण बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय. पावसासोबत अजून मस्त. मस्त क्रिस्पी झाला आणि चटणी पण मस्त आहे. आणि चटणीतला कढीपत्त्याचा अजून मस्त टेस्ट लागते. जास्त पण स्पायसी नाही झाला, मस्त लागतं. जेव्हा आपण थोडं बनवतो ना, तेव्हा जास्त चांगलं गोड लागतं. आणि जास्त बनवलं की गोड नाही लागत, उलट होतं. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू शकता. मी Instagram वरती बघितलेली.
म्हणजे ट्राय करूया कारण का त्याच्या आधी पण बनवली होती. ती रेसिपी पण मी कधीतरी दाखवेल जेव्हा बनवेल तेव्हा. पण ही वाली नक्की ट्राय करा. मम्मी आणि आई आता मम्मीचं तर ऑलमोस्ट एक वडा खाऊन झालाय. तर आता मी विचारते छान बनवलंय. कसं झालंय. अच्छा, माझ्या नातीने वडा कसं बनवलेला झालंय खूप मम्मी. छान. खूप छान टेस्ट आहे, कुरकुरीत आहे. तुम्ही पण करून पहा, मला आवडेल. काय तुम असं वाटतं कितीतरी खावा. आता मी भोपळा कट करते हा. आणि नीलम बाजूला भाजी करते बोंबलाची चटणी. आणि मम्मी डेली प्रमाणे तिचं काम चालू आहे क्लिनिंग वॉटर. मम्मी खरं तर एक वॉटर टँकर आहे. हा आमची मम्मी कंटिन्यू नुसती पाणी पित असते. आता हे मी साईडचं कट करते हे वाला. मग ह्याला किसणार आणि त्याच्यानंतर मग गुळ हा काढून ठेवलाय ह्याला पण किसायचा आहे. हे पण मी फर्स्ट टाइम करणार आहे. आज फक्त पक्वाणे बनवायचे. ह्याची भाजी बनवणार होते पण मी बोलली नाही मी वडे बनवते मला वडे खायचे. हे मी पाणी गरम केलंय ग्रीन टी पिण्यासाठी. आम्ही हे जे आहे ना हे ओटीजी आहे. ओटीजी ला मम्मीने कपाट केलंय. सगळ्यांना माहितीये की जिथे जागा खाली तिथे लगेच भरून टाकायची काहीतरी. आज आमची आई किचन मध्ये नाहीये. नाही तर आमची आई आली की लगेच धापधूप फास्ट करून चांगलं करून कचरा करून जाते. आणि मग मम्मी येते क्लिनिंग करायला. आज ती बिझी आहे थोडं केस विचारण्यात. आम्ही पार्लर मध्ये गेलेलो माहितीये तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय क्या आम्ही पार्लर मध्ये गेलो. तर आमच्या आईनी हेअरकट केला कारण का मम्मीने ऑलरेडी घरी हेअरकट केलेला. आणि मग सेकंड डे परत तिथं केला हेअरकट. तर तिला असं झालं माझी केस खूप कट केली. तर तिचं असं म्हणणं आहे की केस कट केली म्हणून माझी केस गळतात. जसं एकदा नाही का बारा बंगल्यामध्ये ती धावत होती आणि मग पडली पोटावरती आणि मग बोलली मी पडली पोटावरती म्हणून माझं पोट वाढलं. खाऊन खाऊन वाढलं ते नाही सांगितलं. आता किती केस गळली बघू द्या. बापरे बघाले. बघितली मी 5 दिवस केस विंचरली नाही तर असंच होणार ना. मग बोलणार की हे आता 5 दिवस विसरले ना ती केवढी केस गळणार. आणि मग बोलणार की भरपूर केस गेले आणि रोज विचारले असती तर. म्हणजे तिचं असं म्हणणं की एक पण केस गळला नाही पाहिजे. हे किसून टाक हे करू ना आता. आईला विचार ना, आईला घे ना सोबत. तिने किसायलाच सांगितलंय मला. आता हे मी किसनी मध्ये किसते. आणि कोणाचं ऐकायचं मला काय समजतच नाही. इथं नुसतं किचन मध्ये एकदम गडबड चालू आहे. बस झाला तेवढा गोड. जास्त गोड नको ना. त्यात काय टाकलेस? ती माझी काय सरबत आहे पिऊन बघ. नको. अगं सरबत आहे खरंच. कशी पिऊन तर बघ. पटपट. कसं आहे गुळ कट करतेस काय? सगळं नाही का किशीत भोपळा? अगं हो किसते हे घे. चाकूनी कापतेस. आई आता थोडस मला हेल्प करते. तोपर्यंत माझा भोपळा किसून होईल. आई हळूहळू कर नाही तर मम्मी ओरडेल. आमच्या मम्मीला किचन क्लीन लागतो. आता हे किसून झालं आणि भोपळा किसून झाल्यानंतर आणि आईचं गुळ थोडस बारीक झाल्यानंतर मी हे दोन्ही उकळायला ठेवणार. म्हणजे ते थोडं नरम होईल म्हणजे त्याला मॅश करता येईल. पूर्ण असं एकदम बारीक करावं लागणार जेणेकरून ते पटकन होईल. कोणी कोणी असं अक्क अक्क पण टाकतात असं म्हणजे थोडस हाफ करून उकळायला कुकरमध्ये किंवा टोपात वगैरे गुळ म्हणजे ते पाणी सुट्ट मग ते पूर्ण हे होऊन जातं नरम होऊन जातं. पण मला आई बोलली की असं कर म्हणजे थोडं लवकर आणि इझी होईल. आमच्या आईने केलंय ते. मी तर फर्स्ट टाइम करते. अगं दोन्ही मिक्स करून टाकलं तरी चालेल. दोन्ही मिक्स करून टाकलं ना
तरी चालेल. नाही शिजेल लवकर. अगं ह्याला पण पाणी असतं ना भरपूर. ते मीठ नंतर टाकायचं. मीठ कधी टाकायचं माहितीये का? जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा. आईला खूप घाम येतोय. पंखा लावू काय? तेच. ती बोलते गॅस चालू नाही ठेवला तरी पंखा बंद ठेवला. आता मी हे उकळायला ठेवते थोडंसंच पाणी टाकून. आई थोडंच टाकू ना पाणी? बस का? टाक. आता हे उकळायला ठेवलंय. थोडं 5-10 मिनिटं ठेवूया. त्याच्यामध्ये गूळ मिक्स करणं. आता हे थोडंसं नरम झालंय भोपळा. तर आता मी त्याच्यामध्ये आहे ना हे गूळ टाकते. पटकन होऊन जाईल. गूळ पण तेवढाच घ्यायचा आहे. भोपळा तर 1/2 किलोच होता आणि गूळ पण तेवढंच होतं. जेवढं भोपळा तेवढंच गूळ घ्या. म्हणजे जेणेकरून ते थोडंसं व्यवस्थित गोड होईल. जास्त गोड आणि जास्त जास्त गोड आणि कमी गोड असं काही नाही. जसं मी गूळ टाकला ना तर बघा गुळाला पूर्ण पाणी सुटलंय. ते एकदम व्यवस्थित झालंय बघा. ते थोडंसं आता पूर्ण मी व्यवस्थित मिक्स करून त्याला थोडंसं लाईटली अजून नरम आता मी ह्याला थोडंसं पुन्हा असं मिक्स करेल. मिक्स करते म्हणजे पुन्हा ते मेल्ट होऊन जाईल. दोन्ही पण आपण समान घेतला ना तेवढाच गूळ तेवढाच भोपळा तर ते त्याची जी टेस्ट आहे ना ते पण सेम राहील म्हणजे चांगली व्यवस्थित राहील. असं नाही होणार की म्हणजे जरा जास्तच गोड झालं आणि कमी गोड झालं असं काही नाही. आता आम्ही आई पीठ काढते तिच्या अंदाजाने. आई किती पीठ काढणार आहे? एक डबा बस होईल का तेवढं? म्हणजे ती तिच्या अंदाजाने काढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आणि मग आई मीठ ह्याच्यामध्येच टाकू ना आपण? कारण का त्याच्यामध्ये मीठ नाही टाकले. मग आता ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करू. 1.5 डबा पीठ काढलाय. मीठ टाकून ठेवते म्हणजे 1 चमच टाकू? मी 1 चमच घेतलाय. जो आमचा आता हा वाला स्पून आहे त्याच्या हिशोबाने. आता हे मला मम्मीने दिलंय खसखस. तर हे खसखस पण त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं अंदाजाने. आता हे झालं थोडंसं थंड. तर याच्यामध्ये टाकते आणि पीठ मळते. तेल वगैरे काही टाकायचं नाहीये. तसंच करायचंय. ते होऊन जातं. धर मिक्स कर. झालं माझं पीठ मळून. तर हे मी थोडंसं झाकून ठेवलंय. हे बघा असं मळून झालं पाहिजे हे. तर आता हे थोडं 10-15 मिनिटं ठेवणार आणि मग त्याच्यानंतर करायला घेईल मी. तेव्हा दाखवते तुम्हाला. तेल गरम करायला ठेवलंय आणि आता ह्याला पण झाले 10-15 मिनिटं ठेवलेलं. तर मग आता ते थापून आई फ्राय करेल आणि मी तिला थापून देईल. आता हे बघा हे असं फुगलंय थोडंसं. बाकीचे पण फुगलेले. तर हे असं थोडंसं फुगलं ना की मग ते थोडेसे छान लागतात. नरम नरम. हे असं थोडंसं लाल झालं आणि हे याच्यामध्ये ठेवलेत करून झालेत. आमचे झाले वडे बनवून फायनली. जे वडे झाले ना त्याची टेस्ट कशी होती मम्मी? एवढे झाले 1/2 किलो मध्ये. लगेच जसं झाकण काढलं त्याचं लगेच स्मेल आलं आणि ते वरती खसखस टाकलं ना त्या ह्याच्यामध्ये दिसतंय बघा. हे जे येल्लो येल्लो ते आईचे आईसाठी असे आईला पाहिजे होते आणि हे लाल लाल आम्ही आमच्यासाठी केलंय. कोणी कोणी गव्हाचं पीठ पण टाकतं. म्हणजे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ थोडंसं जेणेकरून ते नरम राहतं म्हणजे सेकंड डे पण. आणि कोणी जसं आम्ही फक्त तांदळाच्या पिठाने केलं कारण का आई तांदळाच्या पिठाचं करते. मग ते थोडंसं क्रिस्पी होतं तिला तसं आवडतं. तर थोडंसं क्रिस्पी आणि थोडंसं नरम असेल तर छान झालं. तुम्ही पण ट्राय करा. आज संडे फक्त आमचा खायचा संडे होता. आता ह्या नीलमनी राईसचं काहीतरी करते. राईस हा काढून ठेवलाय बघा. गार्लिक फ्राईड राईस. हे ह्याच्यामध्ये राईस काढलाय. हे एवढे लसूण हे केलेत
आणि आता ह्याच्यामध्ये करते मी तेल टाकलंय त्याच्यामध्ये मी फ्राय करून फ्रायच केलेस ना हे तू फ्रायच केलेस ना हे तू लसूण असे काढले साईडला आता काय करणार आहेस राईस टाकते. आता तेलामध्ये आता हा राईस टाकणार आहे आणि मग नंतर अजून काय टाकणार आहे सोया सॉस, चिली ऑइल, मीठ. कोणता राईस बनवते तू बोलली गार्लिक फ्राईड राईस. आता त्याच्यामध्ये चिली ऑइल ऍड करणार आणि मग शेवटला लसूण टाकशील ना मग झाला स्प्रिंग अनियन पाहिजे होते. पण ते मी झाड लावलं होतं कांद्याची पात असती तर मस्त झालं पण ठीक आहे ना एक गाजर टाकते नको आता. त्याच्यामध्ये हिने सोया सॉस टाकला थोडा आणि काळी मिरी पण टाकणार आहे थोडस ह्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही करू शकतात नीलम व्हेज करते आमच्या नीलमला व्हेज आवडतं जास्त बघ अजून सोया सॉस टाकू का? तुझ्या अंदाजाने कर बाबा इकडे आमच्या मम्मीने अंडे उघड ठेवले खायला अजून थोडा ऍड करते का मम्मी नीलम जेवायला बसली नाहीये म्हणजे मम्मी राईसचा वेट करते कसं होईल काय माहिती पण मला पण नाही. आमची मम्मी जाम शहाणी आहे टाका सोया सॉस पहिला मध्ये सगळं मीठ नाही असतंय. बोलते आणि ओरडत असते आणि जसं आम्ही काय बनवायला लगेच येते त्याच्यात टाक थोडंसं. खायला आवऱ्यासारखी मग जेवण वाढून ठेवलं ते बस. हे नीलमने आता याच्यामध्ये अंड मिक्स केलं राईस मध्ये आणि तिचा काढून घेतला साईडला ना नीलम आणि मम्मी इथे मँगो कट करते मँगोचा सीझन संपला की हा मँगोचा सीझन चालू होतो आमचा ना मम्मी तोतापुरी आम मस्त लागतो चला आज आहे फ्रेंडशिप डे. माझ्या मुलींनी खूप आमच्या आईचं आणि माझं आवडीचं जेवण बनवलं आहे खूप खूप मी खुश आहे आज माझे फ्रेंड्स माझ्या मुली माझी 2 मुलं हीच आहे थँक्यू सेठी निलम कृतिक जितेंद्र माझ्या आई बघा हा राईस नीलमनी तर व्हेज खाते आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं झालं कारण का मी पण फर्स्ट टाइमच खाते मस्त लागतं कशी खाते हावऱ्यासारखी दोघी मायले की जाम चाप्टर आहेत बघ ना अंडा काय सांग तू काय बघतेस पिक्चर बघतोय कोणता हिंदी नाव काय काय नाव ना माहिती मर्दानी मर्दानी काय परदानी नाही मर्दानी मर्दानी काय हा मर्दानी पिक्चर मला आवडतं पण ते आमच्या आईला ना आमच्या फक्त फायटिंगचे पिक्चर आवडतात फक्त फायटिंग कारण की तिने तिच्या आयुष्यावर फायटिंगच केली बाबांसोबत फायटिंग मामांसोबत फायटिंग नुसती फायटिंगच केले म्हणून आणि फायटिंग नसेल ना बापरे मग ती काय बोलेल माहितीये का काय मी काल पिक्चर लावला माझा सिरीज लावला मी काल माझा पिक्चर नाही तर बोलते काय हा बकवास लावलाय कार्यक्रम नाही त्याच्यात काय फायटिंग काहीच नाही तुला फायटिंगच्या आवडतात ना मारामारी असली ना की बापरे काल काल तिला आम्ही एक पिक्चर लावून दिलेला कोणता तो कांतारा पिक्चर लावून दिलेला फर्स्ट पार्ट तिने बघितला नाही तिला पूर्ण तो सायलेंट पिक्चर आहे पाठच लावलेला फर्स्ट होता हा तर तो पूर्ण पार्ट म्हणजे एंडिंग पर्यंत थोडस सायलेंट म्हणजे असं नॉर्मल मारामारी वगैरे कमी आहे आणि मग नंतर ती टीव्ही बंद करायला गेली ना तेव्हा फायटिंग चालू झाली तर ते टीव्हीच्या समोरच उभी राहिलेली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तिला कसं होत होतं मी टीव्ही बंद करू की नको टीव्ही बंद करू की नको आणि ती नाही का तिला काहीच ऐकायला येत नाही ती स्वतः स्टोरी बनवते हा तिला आमच्या आईला म्हणजे मारामारी एवढी केली की तिचं एका कानाचा आवाज गेलाय तिच्या एका कानातूनच तिला ऐकायला येतं कधी कधी पण जेव्हा आपण तिच्याबद्दल काय वाईट वगैरे असं बोलत असतो ना तेव्हा तिला एकदम क्लिअर ऐकायला येतं आणि आपण जेव्हा असं नॉर्मल बोलतो ना तिच्याशी तेव्हा तिला काय ऐकायला येत आता तिला ऐकायला नसेल येत नाही आता येत असेल आता पण तिच्याबद्दल बोलते
ती आपली बोलते तर बोलली. आणि पिक्चरची स्टोरी कधी ऐकायला नाही आली ना, की मग ती स्टोरी ती अशी म्हणजे ते पिक्चर मध्ये जे काय चाललं त्याच्या हिशोबाने ती स्टोरी बनवते की ही अशी स्टोरी आहे, कोण तुला दुश्मन काय आहे बोलायचंय कोण तुला चांगलं काय आहे. बोलायचंय याच्यावर? मला म्हणायचं, ती काय बोलते माहितीये का? हं. ती बोलते की आईने एवढी फायटिंग केली की तिच्या एका कानाचा आवाजच गेलाय. बरोबर. म्हणजे माझ्या दारिद्र्य नवऱ्याला मारली ना, म्हणजे लोखंडाचा गज घेतला होता मारायसाठी म्हणून. तर मला त्यांनी मारली. मग मी बेदम झालो. तिथं मला ऐकायला शोच नाही. बेदम. लोखंड जोरात असं भंग झालं असेल. आपल्या ते काय वाटतं? ऋतिक नाही. कॅमेरा आहे आपला. मला हिंदी नाही येत. मी हिंदी पिक्चर बघतो पण काय जमतं पण खोटं बोलते, चांगली बोलता हिंदी येत नाही. बोलते ही. हिंदी आमची बोलतेस. आमची आई तर आमचे इंग्लिश शब्द ऐकून ऐकून ते पण तिच्या लक्षात राहतात, ते पण ती बोलत असते कधी कधी आमच्याशी. तुला इंग्लिश शब्द येतात ना काय काय? इंग्लिश समजतं पण बोलता कुठे येतंय? इंग्लिश 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 इंग्रजी मधले तुला शब्द येतात ना? शब्द ते समजतो पण बोलता येत नाही ना. काय बोलते, किती वेळा तर बोलतेस बोल. ना सपोर्ट. म्हणजे सपोर्ट करा मला. सपोर्ट करा. हा बोल, सपोर्ट करा म्हणजे काय सांग? म्हणजे ते इंग्लिश काय? हा ते इंग्लिश झालं. हा सपोर्ट करा म्हणजे काय, याचा अर्थ काय? सपोर्ट कर म्हणजे आपण म्हणतो मला मदत करा. साथ द्या. सात. गावाला म्हणतात मदत कर. हा. हा. अजून बघा काय पहिला? अजून पण येतं, ती कधी कधी बोलत असते काय काय. इग्नोर आणि इग्नोर करते ही मला म्हणजे काय? ही मला इग्नोर करते. म्हणजे मला बाजूला कर. म्हणजे तिचं म्हणजे ते झालं की मला ही दुर्लक्ष करते. आणि ह्याचा अर्थ सांग. ते इंग्लिशचं पुस्तक हिला दिलं पाहिजे. आता गुजरातीमध्ये काय बोलतात? कांद्याला दुर्री बोलतो. काय? दुर्री. कांद्याला कांद्याला आपण सांगतो कांदा. म्हणजे लोक गुजराती काय बोलतात? दुर्री. आणि इंग्लिश मध्ये? इंग्लिश मध्ये काय मी ऐकलं. झालं. झालं बाई. थँक्यू. नमस्कार. तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवस संडेचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाय बाय.